राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम 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 कृष्ण
संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ओम जय शिव ओंकारा, ओम जय शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगीदारा। ओम हर 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 महादेव। एकानन चतुरानन पंचानन राजे, शिव पंचानन राजे। हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन, वृषवाहन साजे। ओम हर 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 महादेव। दो भुज चार चतुर्भुज, दश भुज अति सोहे, शिव दश भुज अति सोहे। तीनों रूप निरखता निरखता, त्रिभुवन जन मोहे। ओम हर 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 महादेव। अक्षमाला वनमाला रुंडमाला धारी, शिव रुंडमाला धारी। चंदन मृग मद सोई, चंदन मृग मद सोई। बोले शिशिधारी। ओम हर 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 महादेव। श्वेतांबर पीतांबर वागंबर अंगे, शिव वागंबर अंगे। आसनकादिक गरुडादिक, सनकादिक गरुडादिक। आभूतादिक संगे। ओम हर 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 महादेव। आकर के मदन मंडलो, चक्र त्रिशूल दाता, शिव चक्र त्रिशूल दाता। जग करता जग भरता, जग करता जग भरता। जग संहार करता। ओम हर 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 महादेव। ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत विवेका, शिव जानत अविवेका। प्रणवाक्षर के मध्य, प्रणवाक्षर के मध्य। ए तीनों एका। ओम हर 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 महादेव।
काशी में विश्वनाथ विराजता नंदी ब्रह्मचारी शिव नंदी ब्रह्मचारी नित बूटी भोग लगावत नित बूटी भोग लगावत महिमा अति भारी ओम हर 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 महादेव त्रिगुण शिव जी आरती जो कोई नर गावे शिव जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी भजत हरिहर स्वामी मनवांचित फल पावे ओम हर 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 महादेव कालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे भोवाणी मने नम तुम्ही माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यानंद त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा करोमि यत्नं सकलं तस्मै नारायणाय समर्पयामि हरिकलं केशवं नारायणं हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव नमः स्वस्ति श्री सरस्वती नमः स्वस्ति श्री गुरुभ्यो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जलाळी कारुण्यसिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी पुंडलीक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। शं नित्यं सुखमानन्दम् इकार पुरुषः स्मृतः
वकारः शक्तिरमृतं मीलनं शिवमुच्यते। तस्मादेवं स्वमात्मानं शिवं कृत्वा रचयेत् शिवम्। तस्मादेव स्वात्मानं शिवं कुर्यार्चयेत् शिवम्। भगवान श्री सांब सदाशिव, भगवान श्री कृष्ण परमात्मा, भगवान श्री गुरु दत्तात्रेय, साक्षात जगदंबा माँ भगवती परांबा आदिशक्ती तुळजाभवानी माता यांच्या कृपाशीर्वादाने अतिशय परम आणि पावन अशी आपण श्री शिव महापुराणाची कथा श्रवण करत आहोत। शम नित्यं सुखमानंदम। शिव ह्या शब्दाचा अर्थ काय आणि भगवान सदाशिवाचं स्वरूप काय आहे? भगवान सदाशिवानी जे विभूषण धारण केलेले आहेत, आभूषण धारण केलेले आहेत, त्या आभूषणाचं वर्णन आज आपण इथे संक्षिप्त रूपाने घेणार आहोत। भगवान श्री शंभू महादेवाचं ध्यान आपण केल्याने आपल्याला कशा कशाची प्राप्ती होते किंवा श्री शंभू महादेवाचं स्वरूप कसं आहे, या स्वरूपाचं वर्णन आज आपण इथे श्रवण करणार आहोत। शिव हा शब्द आहे। शिव शब्दामध्ये शम, इकार आणि व असे 3 अक्षर येतात। शम म्हणजे काय आहे? शम म्हणजे कल्याणप्रद करणारे शिव। शम म्हणजे शांती देणारे शिव। शम म्हणजे आनंद देणारे शिव आहेत। ज्याला आपल्या जीवनामध्ये परम कल्याणाची इच्छा आहे त्यांनी भगवान सदाशिवाची उपासना केली पाहिजे। ज्याला असं वाटतं की आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, आपल्या घराभराचं कल्याण व्हावं, त्यांनी भगवान सदाशिवाच्या नामाचा उच्चारण केला पाहिजे। शम ह्या शब्दाचा एक अर्थ आहे की शमन। शिवाचं नाव घेतल्यानंतर ज्याच्या जीवनातले सगळे दुःख शमित होऊन जातात, शमन होतात, त्यांना शिव असं म्हणतात। आणि शम नित्यम सुखम आनंदम। शिव ह्या शब्दामध्ये नित्य सुख आहे आणि नित्य आनंद आहे। नित्य सुख आणि नित्य आनंद प्रदान करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? शिव ह्या 2 अक्षर मंत्रामध्ये आहे। आणि म्हणून भगवान सदाशिवाचा नामाचा उच्चार काय केला पाहिजे? आपण सतत केला पाहिजे। इकार म्हणजे साक्षात परब्रह्म तत्व पुरुष असणारे जे भगवान सदाशिव आहेत, नित्य आनंद देणारा आहेत, नित्य कल्याणकारी आहेत। आणि शिव ह्या शब्दामध्ये जो वकार आहे म्हणजे व शब्द आहे, वकार शक्तिरमृतम। शिव ह्या शब्दामध्ये जो पहिला श आणि एकार आहे ते साक्षात भगवान सदाशिवाचं स्वरूप आहे। आणि व हा शब्द म्हणजे काय की साक्षात आदिशक्ती आहे। ज्यांना मनामध्ये प्रश्न येत असेल की आम्ही भगवान शिवाचं नाव घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शक्तीचं पण नाव आलं पाहिजे, आई जगदंबेचं पण नाव आलं पाहिजे, कारण ती आदिशक्ती माँ भगवती शिवापेक्षा वेगळी नाही, शिवाचं अर्धांग रूप आहे। आणि म्हणून शिव ह्या शब्दामध्ये पण शकार इकार हा जो शब्द आहे ते साक्षात शिव स्वरूप आहे।
आणि वकार म्हणजे साक्षात आदिशक्ती मा भगवती आहे. अतिशय कल्याणकारी आणि अतिशय मंगलदायी असणारा हा जो शिव शब्द आहे, ह्या शिव शब्दाचं नित्य काय केलं पाहिजे की आपण स्मरण केलं पाहिजे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भगवान सदाशिवाच्या अंगाची कांती कशी आहे, शरीर कसं आहे, वर्ण कसा आहे. त्यांचं शरीर अतिशय सुकुमार आहे आणि अंगाची कांती आणि अंगाचं वर्ण कसं आहे तर गौर वर्ण आहे. गौर म्हणजे साधारण गौर नाही तर कर्पूर गौरम. जसा कापरासारखा पांढरा शुभ्र असणारा हा जो गौर वर्ण आहे, हा गौर वर्ण भगवान सदाशिवाचा आहे. हा गौर वर्ण आपल्या जीवनामध्ये काय सांगत असतो की अतिशय निर्मळता आणि अतिशय स्वच्छता, अतिशय पवित्रता कुणाची आहे तर भगवान सदाशिवाची आहे. भगवान सदाशिवाच्या अंगाच्या कांतीचं जर आपण स्मरण केलं, त्यांच्या गौर वर्णाचं स्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये पवित्रता येते, शुद्धता येते, निर्मळता येते. आणि म्हणून भगवान सदाशिवाच्या अंगाची जी कांती आहे ती कशी आहे, कर्पूर गौरम आहे. स्वभाव कसा आहे तर स्वभाव सांगताना सांगतात कर्पूर गौरम करुणावतारम. करुणेचा अवतार आहेत साक्षात भगवान सदाशिव करुण स्वरूप आहेत. कोणताही भक्त असो, कसाही भक्त असो, त्या प्रत्येक भक्तावरती कृपा आणि करुणावान आहेत. कोणत्याही भक्ताच्या गुण किंवा दोषाचा विचार न करता भगवान सदाशिव त्याच्यावरती काय होतात असतात की प्रसन्न होत असतात. म्हणून ते करुणा अवतार आहेत. बघा, करुणा अवतार मध्ये सांगत असताना असं सांगितलेलं आहे, जेव्हा देव महादेव. खरं तर आपण सगळेजण भगवान सदाशिवाचे खरे भक्त आहोत. म्हणजे ज्यांना खरंच कथेची आवड आहे, ज्यांना खरंच कथेमध्ये रस आहे, ज्यांना खरंच वाटतं की भगवान सदाशिवाची कथा श्रवण करायची आहेत, ते भगवान शंभू महादेवने सगळे निवडून इथं आणून आज इथं बसवलेले आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम. कसा आहे भगवंताचा स्वरूप, कसा आहे भगवंताचा स्वभाव. तो स्वभाव सांगत असताना सांगतात की करुणावतार आहेत. अतिशय करुणा भगवंताच्या अंतःकरणामध्ये आहे. किती करुणा आहे बघा. देव आणि असुरांचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना देवतांचा पराजय झाला. देवतांचा पराजय झाला आणि देव दीनहीन होऊन इकडं तिकडं फिरायला लागले. त्यावेळेला सकळ देवता भगवान श्री विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंताकडे गेल्यानंतर चला विष्णू भगवंतांनी सांगितलं की सगळे देवता तुम्ही काय करा, असुरांबरोबर संधी करा आणि समुद्र मंथन करा. समुद्र मंथन करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी सांगितलं. सगळे देवता असुरांच्या बरोबर संधी करतात, मैत्रभाव करतात आणि समुद्र मंथन करतात.
आणि ज्या वेळेला समुद्रमंथन केलं तर समुद्रमंथन करता 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 सर्वप्रथम समुद्रातून काय निघालं असेल? समुद्रातून निघालं ते अतिशय भयानक आणि भयंकर असणारं जे हलाहल विष आहे ते हलाहल विष निघालं. आणि समुद्रातून निघालेलं ते हलाहल विष जेव्हा आता ते विष संपूर्ण सृष्टीचा नाश करतो की काय, अतिशय भयंकर असणारं ते विष ते कोणाला धारण करण्याचं सुद्धा सामर्थ्य नाही, ना देवता ना असुर ना कोण व्यक्ती. हलाहल विष निघालं आणि सगळ्याला नष्ट करण्याचा प्रयत्न होत असताना सगळे देवता धावत 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 भगवान श्री विष्णूकडे गेले आणि विनंती केली की देवा, या समुद्र मंथनातून अमृत तर निघालं नाही, पण अमृताच्या अगोदर तर काय निघालं की हलाहल विष निघालेलं आहे. आता हे एवढं कठीण आणि हलाहल विष जाणार कुठे? कारण कुठे जरी ते विष ठेवलं तरी सुद्धा त्या विषाचा प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही. ते विष कुणाचा ना कुणाचा घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या विषाची व्यवस्था लावणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून ते विष ठेवायचं कुठं किंवा त्या विषाचं काय व्यवस्था लावायची याच्यासाठी सगळ्या लोकांची चिंता असताना भगवान सदाशिवाच्या मनामध्ये करुण भाव आला. आणि करुण भाव आल्यानंतरच्याला भगवान सदाशिव मा पार्वतीला म्हणतात की पार्वती, बघा ह्या सगळ्या सृष्टीतली लोक किती त्रस्त होत आहेत, किती त्राही त्राही होत आहेत, ह्या लोकांना किती त्रास होत आहे. हे सगळी लोक मरणासन्न झालेली आहेत. विषाचा एवढा प्रभाव आहे की ही सकल सृष्टी निघून जाते की काय, सकल सृष्टी नष्ट होती की काय, अशी अवस्था आहे. मा पार्वतीना सांगतात भगवान सदाशिव करुण आहे, अंतकरणामध्ये कृपा करण्याची इच्छा आहे. त्यावेळेला सगळे देवता येतात आणि सगळे देवता येऊन भगवान सदाशिवाची स्तुती करतात. देव देव महादेव, हे देवाधिदेव महादेव कृपा करा, कृपा करा, त्राही त्राही त्राही, आम्ही सगळेजण त्रस्त झालेलो आहोत, काहीतरी आमच्यावर कृपा करा. एवढं जे भयंकर हलाहल विष आहे ते हलाहल विष काय करत आहे की आम्हा सगळ्यांना त्रास देत आहे. हे विष येऊन आता आम्हाला काय करेल की आमचा प्राण घेईल अशी अवस्था झालेली आहे. काहीतरी करा, कृपा करा, कृपा करा. त्यावेळेला भगवान सदाशिवाने काय केलं की जो विषाचा प्याला आहे, एवढं भयंकर जे विष आहे ते विष आपल्या हातामध्ये घेतलं आणि ते विष हातामध्ये घेऊन त्यांनी ते विष प्राशन केलं, पिऊन टाकलं. बघा एवढं भयंकर विष आहे आणि ते एवढं भयंकर विष त्याचे 1-2 थेंब केवळ ह्या पृथ्वीवरती पडले, जास्त नाही, 1-2 थेंब. आपण जसं पाण्याचा 1-2 थेंब खाली पडतात पृथ्वीवरती, तसे 1-2 थेंब पृथ्वीवरती पडले तर त्या विषाचा प्रभाव एवढा झाला की जेवढे म्हणून विषारी प्राणी आहेत, जसं साप आहे, विंचू आहे, ज्यांना ज्यांना जेवढ्यांना विष प्राप्त झालेलं आहे, एका सर्पाने जर दंश केला तर माणूस काय होतो की मरून जातो. एवढं भयंकर विष आणि त्या विषाची गणना नाही किती मोठं किती विष निघालं असेल. ते सगळे विष भगवान सदाशिवानी काय केलं की पिऊन टाकलं. आणि ते विष पिल्यानंतरच्याला त्या विषाचा प्रभाव भगवान सदाशिवावरती काय झाला तर भगवान सदाशिवाचा जो कंठ आहे तो कंठ निळा पडला आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, नीलकंठ भगवान असं म्हणतात. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हाल हाल उठिले, ते त्वासुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिवशंकरा, हो स्वामी शंकरा, आरती हो वाळू भावारती हो वाळू, कर्पूर गौरा, जय देव जय देव. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित हाल हाल उठिले. असं अचानक असणारं जे भयंकर विष आहे ते संपूर्ण विष काय केलेलं आहे भगवान सदाशिवानी पिलेलं आहे. पण त्यांचा प्रभाव त्यांच्या जीवनावरती झाला नाही, कंठामध्ये त्याला ठेवलेला आहे. कारण का
भगवान सदाशिवाचा आत्मा म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र महाराज आहेत. हृदयामध्ये प्रभू रामचंद्राची नित्य काय आहे की दर्शन आहे आणि नित्य दर्शन प्रभू रामचंद्राचं असल्यामुळे अंतःकरणामध्ये भगवंताला काळजी वाटली की माझे भगवान अतिशय कोमल आहेत. भगवान प्रभू रामचंद्र अतिशय कोमल आहेत आणि असे असणारे जे भगवान आहेत, जर हे विष कंठामधून जर हृदयामध्ये जर काय झालं उतरलं तर काय होईल? कंठामधून जर हृदयामध्ये उतरलं तर माझ्या भगवंताला त्याचा त्रास होईल. आणि म्हणून भगवान सदाशिवाने ते विष हृदयामध्ये येऊ दिलं नाही, त्याला कंठामध्ये ठेवलं, गळ्यामध्ये ठेवलं. आणि म्हणून भगवान सदाशिवाचा जो कंठ आहे तो कंठ कसा आहे? नीलकंठ आहे. एवढी करुणा, एवढी कृपा. तुम्हाला जर म्हणलं की बाबा हे 2-4 लोक वाचणार आहेत आणि तुम्ही थोडंसं विष घ्या म्हणल्यावर कोण घेईल? आपण काय म्हणणार की बाबा जाऊ ते मेले तर मरू बापरेची, तुम्ही माझ्या मागे कशाला लागले? अर्थात घेऊ नका, कारण भगवान सदाशिव हे शिव आहेत, भगवान आहेत, समर्थवान आहेत. आणि म्हणून सगळ्या देवाचे देव, श्रेष्ठ देव असे कोण झाले की साक्षात श्री महादेव झाले, साक्षात भगवान सदाशिव झाले. आणि म्हणून त्यांना देवापेक्षा सर्वश्रेष्ठ देव महादेव असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवंताचं एक स्वरूप आहे किंवा स्वभाव आहे. तो स्वभाव म्हणजे काय की करुणावतारम. अतिशय करुणा अंतःकरणामध्ये आहे. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, करुणावंत, बहु आहे करुणावंत, करुणावंत, बहु आहे करुणावंत, करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम उतरिल पार, पार, दोहा उतरिल पार. करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भगवान सदाशिवाचं जे स्वरूप आहे अतिशय दिव्य स्वरूप आहे. कर्पूर गौर आहेत आणि करुणावतार आहेत. जो कोण भगवान सदाशिवाच्या नीलकंठाचं ध्यान करतो, ज्याच्या भगवंताचा जो नीलकंठ झालेला आहे, अशा भगवान श्री नीलकंठ भगवंताचा जो व्यक्ती ध्यान करतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची बाधा होत नाही, विषबाधा होत नाही, त्याला कोणत्याच प्रकारचं सर्पाचं भय राहत नाही. आणि म्हणून भगवंताच्या प्रत्येक स्वरूपाचं जे ध्यान आहे ते ध्यान करण्याची पद्धती सांगितलेली आहे. भगवंताच्या अंगाची कांती अतिशय निर्मळ स्वच्छ आहे आणि कर्पूर गौर आहे, पवित्र आहे. स्वभाव करुणावतार आहे आणि नीलकंठ आहेत. संसार सारम
संपूर्ण संसाराचा सार म्हणजे संपूर्ण संसाराचा आधार असणारे कोण आहेत की भगवान सदाशिव आहेत. भुजगेंद्रहारम, गळ्यामध्ये काय धारण केलेलं आहे, कशाची माळा धारण केलेली आहे? भुजगेंद्रहारम, सर्पाची माळा धारण केलेली आहे, नागाची माळा धारण केलेली आहे. नागाची माळ का धारण केली आहे भगवान सदाशिवाने? गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर, 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 गज चर्म व्याघ्रांबर. ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. भुजगेंद्रहारम. इथं असं सांगितलंय की भगवंताच्या गळ्यातल्या सर्पाचं जर आपण दर्शन घेतलं, नागोबाचं जर दर्शन घेतलं, जो गळ्यामध्ये वासुकी हार आहे, त्याचं जर दर्शन घेतलं तर आपल्या जीवनामध्ये अपमृत्यू कधी येत नाही. अपमृत्यू म्हणजे काय? आपली आयु अजून पूर्ण झालेली नाही आणि मध्येच येणारी जी मृत्यू आहे त्याला अपमृत्यू असं म्हणतात, अकाल मृत्यू असं म्हणतात. आणि म्हणून असा अकाल मृत्यू आपल्या जीवनामध्ये येत नाही ज्यांनी भगवंताच्या गळ्यामध्ये असणाऱ्या सर्पाचं ध्यान केल्यानंतर. आणि असंही सांगतात की जे योगीजन आहेत ते योगीजन ध्यानाद्वारे, भगवंताच्या भक्तीद्वारे आणि तपस्येद्वारे काय करत असतात की अतिशय सुप्त अवस्थेमध्ये असलेली जी कुंडलिनी शक्ती आहे त्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून ती कुंडलिनी शक्ती आज्ञाचक्रापर्यंत घेऊन येतात, सहस्रापर्यंत घेऊन येतात, जीव आणि शिवाचं मिलन करतात. त्याच्यासाठी जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती कशी असते? सर्पाकार असते, सर्पासारखी असते, नागाच्या पिल्लासारखी असते. आणि म्हणून साक्षात कुंडलिनी जागृत करून देऊन जीव आणि शिवाचं ऐक्य जे भगवान सदाशिव करतात ते भगवान सदाशिव भुजगेंद्रहार आहे. सर्पाची माळा गळामध्ये धारण केलेली आहे. आणि म्हणून अतिशय दिव्य महात्म्य भगवंताच्या ह्या स्वरूपाचं सांगितलेलं आहे. साधारण सर्पमाळा नाही तर अतिशय दिव्य अशा योग्यांनी तपस्या जागृतनी आहे ती आदिमा शक्ती कुंडलिनी माता ज्याची जागृत झाली आणि जीव शिवाचं ऐक्य होऊन परमानंदाची प्राप्ती झालेली आहे. अशा योगीजनांची जी अवस्था आहे त्या सगळ्या योग्यांचे सुद्धा योगी आणि गुरु असणारे भगवान सदाशिव आहेत. आणि त्यांनी गळ्यामध्ये हार धारण केलेला आहे
तो हारच पुष्पांचा नाही, सुगंधित फुलाचा नाही, तर सर्पाचा हार धारण केलेला आहे. आणि याच्यातून असं सांगितलं जातं की योग्यांचे पण परम गुरु आणि परमयोगी असणारे भगवान सदाशिव कुंडलिनी शक्ती जागृत करून जीव शिवाचं ऐक्य करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. ते हाराच्या त्या भुजंगाच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. अजून एक भाव असा सांगितला जातो की जो हार किंवा जो भुजंग आहे किंवा जो सर्प आहे त्याला कालाचं प्रतीक सांगितलेलं आहे. काळ म्हणजे मृत्यूचं प्रतीक सांगितलेलं आहे. साक्षात मृत्यूवरती ज्यांनी विजय प्राप्त केलाय, साक्षात काळावरती ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे, असे मृत्युंजयी असणारे भगवान सदाशिव काय आहेत की सर्प धारण करतात. आणि म्हणून त्यांना काळाचे सुद्धा काळ श्री महाकाळ असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून त्यांना भुजगेंद्र हारम असं सांगितलेलं आहे. भगवान सदाशिवाच्या स्वरूपामध्ये तुम्ही एरवी कोणतीही देवी किंवा देवता घ्या, त्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला सर्पाचा हार दिसणार नाही. फक्त भगवान सदाशिवाच्या गळ्यामध्ये सर्पाचा हार दिसेल, सर्प दिसतील. याचा अर्थ असा आहे की ज्यांनी सगळ्या काळावरती विजय प्राप्त केलेला आहे, मृत्यूवरती विजय प्राप्त केलेला आहे, म्हणून त्यांना मृत्युंजय किंवा भगवान सदाशिवाला महाकाल असं म्हणलेलं आहे. अशा भगवान सदाशिवाचं काय करायचं की आपण ध्यान करायचं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. जे सदा योग्यांच्या हृदयामध्ये निवास करत असतात परब्रह्मतत्वाने असे भगवान सदाशिव. आणि सहित कोण आहे की मा भगवती भवानी आदिशक्ती त्यांच्या बरोबर आहे. भगवान सदाशिवाला 3 नेत्र आहेत. ते 3 नेत्र म्हणजे काय की साक्षात सूर्य भगवान, साक्षात चंद्र भगवान, आणि तिसरा जो नेत्र आहे तो अग्नीचं स्वरूप सांगितलेलं आहे किंवा ज्ञानाचं स्वरूप सांगितलेलं आहे. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, अज्ञान नष्ट झालेला आहे, त्याचा तिसरा डोळा उघडलेला आहे, म्हणजे साक्षात ज्ञान स्वरूप आहेत. असे कोण की भगवान सदाशिव आहेत. बघा, भगवान सदाशिव कशाची देवता आहे? प्रलयाची देवता आहे, संहाराची देवता आहे. भगवान सदाशिव संहार करतात. भगवान श्री विष्णू भगवान श्री ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. भगवान श्री विष्णू सृष्टीचं पालन पोषण करतात आणि भगवान सदाशिव संहार करत असतात, सकल सृष्टीचा नाश करत असतात. पण भगवान सदाशिवाचा आता सध्या संहाराचं कार्य नाही आहे. भगवान सदाशिव कसे आहेत? बघा, ब्रह्माजीचं कार्य चालू आहे. ब्रह्माजी सकल सृष्टीचं सृजन करत आहेत, सकल सृष्टी निर्माण करत आहेत. आता सुद्धा सृष्टी रोजच्या रोज नवीन निर्माण होत आहे. अशा सकल सृष्टीचं निर्मितीचं कार्य कोण करतंय की ब्रह्माजी करतायत. सकल सृष्टीचं पालन पोषण करण्याचं कार्य कोण करत आहे सध्या की भगवान श्री विष्णू करत आहेत. पण सकळ सृष्टीचा प्रलय करण्याचं कार्य कोणाचं आहे की सदाशिवाचं आहे. आता सृष्टीच्या प्रलयाचा काल नाही, सृष्टीच्या प्रलयाचा काल अजून खूप लांब आहे. म्हणून आता सध्या भगवान सदाशिवाचं जे स्वरूप आहे ते अतिशय शांत आहे आणि कल्याणप्रद आहे. म्हणून अतिशय शांत आणि कल्याणप्रद स्वरूपाचं काय करायला पाहिजे? आपण चिंतन करायला पाहिजे. शांतम शाश्वतमं अनित्यं शांतं पद्मासनस्थं शशिधरमुकुटं पंचवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुमगभयदं दक्षिणाङ्गे वहन्तं नागं पाशां च घण्टां डमरुकसहितं शाङ्कुशं वामभागे नानालङ्कादीप्तरस्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि. आता सध्या भगवंताचं कार्य प्रलयाचं नाही, म्हणून भगवंत अतिशय शांत स्वरूपामध्ये बसलेले आहेत. आणि अशा शांत स्वरूपाचा जो कोण व्यक्ती
ध्यान करतो त्याच्या जीवनातली सगळी अशांतता निघून जाते आणि परम शांती त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. परम कल्याण त्याच्या जीवनामध्ये काय होत असतं की प्राप्त होत असतं. आणि म्हणून भगवान सदाशिवाची उपासना सध्याच्या काळामध्ये काय आहे की खूप फलदायी आहे. आणि म्हणून भगवान सदाशिवाचं ध्यान केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. भगवंताला 3 नेत्र आहेत. एक नेत्र म्हणजे सूर्य, दुसरा नेत्र म्हणजे चंद्र, तिसऱ्या नेत्रामध्ये अग्निज्वाळा आहे. आणि ती अग्निज्वाळा म्हणजे काय की साक्षात ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि म्हणून ज्ञानाने परिपूर्ण असणारे कोण आहेत? भगवान सदाशिव आहेत. सदाशिवाचं ध्यान केल्यानंतर, तिसऱ्या नेत्राचं ध्यान केल्यानंतर ज्याला संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते, सकळ सिद्धींची प्राप्ती होते. म्हणून भगवंताच्या 3 नेत्रधारी भगवंताचं काय केलं पाहिजे की ध्यान केलं पाहिजे. भगवंताच्या हातामध्ये काय आहे की त्रिशूल आहे. शांती वैराग्य बोलाख्यै त्रिभिरग्रैस्तरस्विभिः त्रिगुण त्रिपुरं हन्ति त्रिशूलेन त्रिलोचन. भगवान सदाशिवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. त्रिशूळ म्हणजे कशाचं प्रतीक आहे? त्या शिवाच्या त्रिशूळाचं जर ध्यान केलं तर आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक 3 प्रकारच्या तापाचा नाश होतो. आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये सतत संताप आहे, ताप आहे, त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? भगवान सदाशिवाच्या त्रिशूळाचं ध्यान केलं पाहिजे. त्रिशूळाचं ध्यान केल्याने 3 प्रकारचे जे ताप आहेत ते सगळे ताप काय होतात की निघून जातात. एक आहे शांती, दुसरा आहे वैराग्य आणि तिसरा आहे बोध म्हणजेच विवेक. म्हणून शांतीप्रद असणारं भगवान सदाशिवाचं त्रिशूळ आहे, वैराग्यप्रद असणारं भगवान सदाशिवाचं त्रिशूळ आहे आणि बोध म्हणजे विवेकप्रद असणारं भगवान सदाशिवाचं त्रिशूळ आहे. 3 ताप, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक 3 तापापासून मुक्त करण्याचं सामर्थ्य भगवान सदाशिवाच्या त्रिशूळामध्ये आहे. आणि देहत्रयाचा सुद्धा नाश करण्याचं सामर्थ्य आहे की ज्या देहत्रयामुळे आपल्याला कशाची प्राप्ती होते? पुनरपि जननम पुनरपि मरणमची प्राप्ती होते. अशा 3 देहाचा नाश करून जे परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्म तत्वाची अनुभूती करून देण्याचं सामर्थ्य भगवान सदाशिवामध्ये आहे. आणि म्हणून भगवान सदाशिवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. त्या त्रिशूळाचं आपण काय केलं पाहिजे? ध्यान केलं पाहिजे. भगवंताच्या हातामध्ये डमरू आहे. डमरू कशाचं प्रतीक आहे? तर अनाहत नादाचं प्रतीक म्हणजे काय आहे की डमरू आहे. आपल्याला माहीत नाही, पण योगी ज्यावेळेस तपस्या करतात, तपस्या केल्यानंतर त्याला त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत होते. ती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर अनाहत चक्रामध्ये येते. त्यावेळेला त्याच्यामध्ये नाद प्रकट होतो आणि तो नाद प्रकट झाल्यानंतर त्याला सकळ सिद्धी प्राप्त होते. असा जो अनाहत नाद आहे, तो अनाहत नाद म्हणजे काय की भगवान सदाशिवाचा डमरू आहे. आणि ज्ञानाचा उगम त्या डमरूतून झालेला आहे. सकळ वेद त्या डमरूतून काय झालेले आहेत की उद्गम पावलेले आहेत. नृत्यावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम उद्धर्तु कामान सनकादि सिद्धान. भगवान सदाशिवाचा जो डमरूचा नाद आहे, त्या नादातून जे आपले अक्षर आहेत, शब्दब्रह्म आहे, ते शब्दब्रह्म निर्माण झालेलं आहे. अ आ इ ई हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द भगवान शंकराच्या डमरूतून निर्माण झालेले आहेत. आणि तिथून ही ज्ञानाची आणि शिक्षणाची, विद्येची परंपरा आपल्याला काय झालेली आहे? प्राप्त झालेली आहे. जो कोण व्यक्ती भगवान सदाशिवाच्या डमरूचं ध्यान करतो, त्याच्या जीवनामध्ये सकल विद्या प्राप्त होतात आणि तो जो व्यक्ती आहे तो यशस्वी होतो. एवढं सामर्थ्य भगवान सदाशिवाच्या डमरूमध्ये आहे. आणि म्हणून भगवंताने हातामध्ये काय धारण केलेलं आहे? डमरू धारण केलेलं आहे. भगवान कशावरती विराजमान आहेत? तर भगवान नंदीवरती विराजमान आहेत. नंदी म्हणजे कशाचं प्रतीक आहे? नंदी म्हणजे साक्षात धर्माचं प्रतीक आहे. धर्मावरती आरूढ होऊन भगवान सदाशिव काय करतायत की सकळ लोकांचं कल्याण करत आहेत.
आणि ते आपल्याला सांगतात की आपल्याला शिवपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला सुद्धा धर्मावरती आरूढ व्हावं लागेल, धर्माचं पालन करावं लागेल, अधर्म सोडावा लागेल. जो व्यक्ती धर्मावरती आरूढ होऊन आपलं जीवन व्यापन करत असतो त्या व्यक्तीला शिवपदाची प्राप्ती होत असते. आणि म्हणून साक्षात धर्म म्हणजे कोण आहे की साक्षात धर्म म्हणजे नंदी भगवान आहेत. आणि अशा नंदी भगवंतावरती कोण विराजमान आहेत की भगवान सदाशिव विराजमान आहेत. ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. ब्रह्माद्यायत्र नारूढास्तमारोहति शङ्कर समाधिं धर्ममेदाख्यं नीनायं वृषवाहन. शैव संप्रदायामध्ये आणि शांकरी विद्यामध्ये एक समाधी आहे आणि ती समाधी म्हणजे काय की धर्ममेध समाधी आहे. त्या धर्ममेध समाधीमध्ये सहजासहजी कोण आरूढ होऊ शकत नाही. एवढी मोठी एवढी श्रेष्ठ समाधी आहे की ती समाधी लागल्यानंतर चला जीवत्व भंग होऊन जातं आणि परब्रह्म तत्वाची प्राप्ती होते. अशी जी धर्ममेध नावाची शांकरी विद्या आहे किंवा भगवान शंकराची जी समाधी आहे ती समाधी म्हणजेच काय की साक्षात वृषवाहन असणारे धर्माचं प्रतीक असणारे श्री नंदिकेश्वर भगवान आहेत. आणि त्या नंदीवरती भगवान आरूढ आहेत. आणि म्हणून अशा नंदीच्या आरूढ असणारे नंदीवरती विराजमान असणाऱ्या श्री भगवान सदाशिवाचं काय केलं पाहिजे, आपण ध्यान केलं पाहिजे. भगवंतांनी काय धारण केलेलं आहे, भस्म धारण केलेलं आहे आणि ते भस्म अतिशय पवित्र आहे. असं सांगितलेलं आहे की ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. भगवान सदाशिवाने जे भस्म धारण केलंय ते सगळं जीवत्व नष्ट केलेलं आहे आणि जीवत्व नष्ट करून ते भस्म धारण केलेलं आहे. आणि भस्म धारण करून भगवान कुठे राहतात, स्मशानामध्ये राहतात. आणि स्मशान कसं आहे, अपवित्र आहे. तरी सुद्धा स्मशान अपवित्र असून सुद्धा त्या स्मशानाला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे, भगवान सदाशिवामध्ये आहे. नित्यं क्रीडति यत्रायं स्वयं संसार भैरवं तत्र स्मशाने संसारे शिवः सर्वत्र दृश्यते. स्मशान म्हणजे माणसाच्या जीवनातलं अंतिम सत्य आहे. तुम्ही कितीही खटाटोप करा, तुम्ही काही करा, कितीही जीवनामध्ये काही जरी केलं तर शेवटी कुठं जायचं आहे, स्मशानामध्ये जायचं आहे. तुम्ही कितीही कुणाशी छळ करा, कितीही कपट करा, काही करा, पण शेवटी कशामध्ये जायचं आहे, स्मशानामध्ये जायचं आहे. आणि भगवान सदाशिव काय करतात की स्मशानामध्ये राहून वाट बघत असतात, अरे हा माझा भक्त तर आला नाही ना. जर भगवान सदाशिवाचा भक्त असेल तर भगवान स्मशानामध्ये राहून त्या भक्ताचा उद्धार करतात. म्हणून स्मशानधारी आहे. दुसरे देवता स्मशानामध्ये जात नाही. स्मशानाला अतिशय अपवित्र मानलेलं आहे. एवढं अपवित्र मानलेलं आहे की साधारण मनुष्य गेला तर त्याला कदाचित भूतबाधा पण होऊ शकते, एवढं अपवित्र स्मशान आहे. पण भगवान सदाशिव त्या स्मशानामध्ये बसलेले आहेत, कारण स्मशान हे आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि सदाशिव सुद्धा आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे. आणि त्या स्मशानामध्ये गेल्यानंतर त्याला भगवंताला काळजी वाटते की अरे अरे एखादा असा माझा भक्त ज्याने आयुष्यामध्ये एकदा तरी शिव नाव मुखामध्ये आणलं असेल तर त्याचं कल्याण करण्यासाठी स्मशानामध्ये बसलेले आहेत. कारण भगवंताला माहिती आहे हे अख्ख्या जगामध्ये कुठं जरी फिरून आले तर शेवटी कुठे येणार आहेत, स्मशानामध्ये येणार आहेत. म्हणून सगळ्यात मोठा पत्ता भगवंताला जीवाचा माहिती आहे की स्मशानामध्ये जाऊन बसलेले आहेत. माझा भक्त कुठे जरी अख्ख्या जगामध्ये फिरून आला तर स्मशानामध्ये येईल आणि म्हणून त्याचा उद्धार करण्यासाठी भगवान सदाशिव स्मशानामध्ये बसलेले आहेत. स्मशानेश्वा क्रीडा स्मर हरी पिशाचा सहचरा. भगवान सदाशिव स्मशानामध्ये बसून पिशांच्या बरोबर काय करतात, भूताबरोबर काय करत असतात की क्रीडा करत असतात. काल आपण पाहिलं सगळी भूतप्रेत होती
किती उधम त्यांनी केला, किती त्रास आपल्याला दिला. ही खोटी खोटी भूतं होती तर असं करत होती, खरं आल्यावर काय होईल तुम्ही विचार करा. नुसतं याने भूताचा वेश धारण केला तर इथं बसू की नाही बसू असं केलं. 2-4 माणसाला तर रकुंडी आणलं त्या पोरांनी. आणि जर खरी खरी जर भूतं आपल्या घरामध्ये आली तर काय अवस्था होईल. आणि म्हणून भगवान कशामध्ये राहतात तर स्मशानामध्ये राहतात. अरे अरे ह्या माझ्या भक्तांनी एकदा शिवाची पूजा केवळ पाहिली आहे, केली पण नाही. ज्या भक्ताने भगवान सदाशिवाची पूजा करताना जरी पाहिलं तरी सुद्धा त्याला मोक्ष देण्यासाठी, त्याला सद्गती देण्यासाठी भगवान सदाशिव स्मशानामध्ये बसलेले आहेत. ज्यांनी भगवान सदाशिवाची केवळ शिवकथा एकदा जरी श्रवण केली असेल तरी भगवान म्हणतात अरे ह्यांनी पवित्र अशी शिवकथा श्रवण केली आहे, रामकथा श्रवण केली, भागवत कथा श्रवण केली आहे. ह्याचा काय केलं पाहिजे की ह्याला सद्गती दिली पाहिजे. आणि म्हणून त्याला सद्गती देण्यासाठी भगवान सदाशिव स्मशानामध्ये बसलेले आहेत. अरे ह्या जीवानी काय केलेलं आहे की शिव मंदिरामध्ये येऊन अन्नदान केलेलं आहे आणि म्हणून ह्याची मुक्ती केली पाहिजे, ह्याला सद्गती दिली पाहिजे. ह्याच्या संपूर्ण पुढचे जेवढे आयुष्य आहे त्या सगळ्या आयुष्यामध्ये ह्याला सुखी ठेवलं पाहिजे, ही काळजी भगवान सदाशिवाला असते. आणि म्हणून भगवान सदाशिव कशामध्ये बसलेले आहेत की स्मशानामध्ये बसलेले आहेत. अरे अरे ह्या व्यक्तीने तर काय केलंय की एक बेलपान माझ्यावरती वाहिलेला आहे आणि म्हणून भगवान सदाशिव स्मशानामध्ये बसून त्या व्यक्तीला सद्गती देत असतात. आणि म्हणून भगवान सदाशिवाचा निवास कशामध्ये आहे, स्मशानामध्ये आहे. आणि मंगल आणि अमंगल, शुभ आणि अशुभ सगळ्या असणाऱ्या शुभाला पण आधार देतात आणि अशुभाला पण आधार देतात, मंगलाला पण आधार देतात आणि अमंगलाला पण आधार देतात. असे असणारे भगवान सदाशिव सगळ्या लोकांना पवित्र करत स्मशानामध्ये राहत असतात. अंगाला कशाची भस्म लावलेली आहे. तुम्ही म्हणाल की आपण विभूती लावतो, तुम्ही म्हणाल की भगवान सदाशिवाचा अंगारा लावतो, तुम्ही म्हणाल की आपण होम केल्यानंतरच्याला जे विभूती प्राप्त होते ते आपण लावतो. पण भगवान सदाशिव कशाचा भस्म लावतात, चिता भस्म लावतात. जी मडी जळालेली असतात त्या मडीचा भस्म घेतात आणि भगवान सदाशिव आपल्या अंगाला लावतात. आता बघा आपण नाही लावू शकत, आपण तर तिथं जाऊ पण शकत नाही. जर आपण त्या अस्थीला हात लावला तर त्या अस्थीला हात लावल्यानंतर आपल्याला स्नान करावं लागतं, भगवंताचं दर्शन घ्यावं लागतं, त्यावेळेस त्याची बाधा होत नाही. पण जर स्नान केलं नाही, काय होतंय स्मशानांमध्ये तरी जाऊन आलो आपण, काय असतं त्याला स्नान करायची काय आवश्यकता आहे. आपलं तसंच घरामध्ये गेले, तसंच इकडं तिकडं फिरायला लागले, मग मात्र काय होते की थोडी का होणार थोडी बाधा, त्या जीवाची बाधा आपल्या घरामध्ये होत असते. आणि म्हणून स्मशानामध्ये गेल्यानंतरच्याला काय केलं पाहिजे की स्नान केलं पाहिजे, पवित्र वस्त्र धारण केले पाहिजे, 5 मिनिटं शांत बसून देवाचं ध्यान करा किंवा रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा किंवा देवाच्या नावाचा जप करा. तेवढं करून काय केलं पाहिजे तर ती बाधा आपल्याला लागत नाही. नाहीतर मग काय होतं त्याला, काय तिथं स्मशानामध्ये कोण आपल्याला शिवाला येतं का, बघायला येतं का वगैरे वगैरे असं म्हणून अजिबात चालत नाही. भगवान सदाशिव स्मशानामध्ये विराजमान आहेत, चिता भस्म लावतात. बरं ठीक आहे आपण हात पण लावू शकत नाही, पण ज्या भक्तात भगवान सदाशिवाला वाटलं की हा भक्त एवढा प्रिय होता माझा, ह्या भक्ताने आयुष्यभर काय केलेली आहे, माझी सेवा केलेली आहे, भगवंताला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो की त्याच्या देहाची राख उचलतात आणि आपल्या अंगाला लावतात, आपल्या अंगाचं काय करतात आभूषण करून टाकतात. एवढं मोठं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. आणि म्हणून अशा पवित्र भगवंताच्या स्वरूपाचं काय केलं पाहिजे, आपण ध्यान केलं पाहिजे. खरं तर खूप उशीर झालेला आहे, ऊनही होत आहे. आज आपण कथेला इथं काय करू, विश्राम करू आणि संध्याकाळी वेळेप्रमाणे आपण काय करू, कथा चालू करू. आरतीसाठी सगळ्यांनी उठून उभा राहा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. कर्पूर
संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। शिवपुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिवपुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। हे महाग्रंथ है शिव पुराण सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। हे महाग्रंथ है शिव पुराण सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। सुनते सुजान करते हैं ध्यान, सुनते सुजान करते हैं ध्यान। शिव अमृत रस को पीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव पुराण शिव की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। सबके मन को ये भाए, मंदिर में बस जाए, मंदिर में बस जाए। झांकी अनूप कल्याण रूप सबको मन के भाए, मन मंदिर में बस जाए, मंदिर में बस जाए। शिव ध्यान लगा मन को भी जगा, शिव ध्यान लगा मन को भी जगा। धन मन धन अर्पण कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव पुराण शिव की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। श्लोकों का सारे दादे मन बुलाए, शिव की महिमा बदलाए, शिव की महिमा बदलाए। 24,000 श्लोकों का सारे पावन ग्रंथ गाए, शिव की महिमा बदलाए, शिव की महिमा बदलाए। हो जा पुनित विषयों को चित, हो जा पुनित विषयों को चित। मन कामना हर सब लीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव पुराण शिव की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव चरणों में लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वशी कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा। लावण्य सुंदर मस्तके जाळा, देतो नयन निर्मळ वाहे झुळझुळा। जय देव जय देव जय शिवशंकरा, ओ स्वामी शंकरा। आरती ओ वाळू भावारती ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नेनी वेशाळा। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शतकंठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमा बेताळा। जय देव जय शिवशंकरा, ओ स्वामी शंकरा। आरती ओ वाळू भावारती ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा। जय देव देवी दैत्य सागर मंथन पकेले, त्या माझे देवचिताल उठिले। तेथोपने प्राशन केले, निलंड नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय शिवशंकरा, ओ स्वामी शंकरा। आरती ओ वाळू भावारती ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा। जय देव व्याघ्रांबर फणीवर्ण सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन सुंदर सुखारी। शतकोटी
प्रीतीचे बीज वाचे गोचारी रघुकुट रामदासा अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू भावारती हो वाळू तुझ भरपूर गौरा जय देव हरिण लोटांगण मध्ये न चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद भोजन वायू वाळे ध्वनी नम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण